वयाच्या 94व्या वर्षी सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीने मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याने मराठी सृष्टीत एकच खळबळ उडाली आहे। सहज सुंदर अभिनय, आई, वहिनी आणि बहिणीचे महत्त्व रुपेरी पडद्यावर जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाले आहे। मुंबईतील शुश्रूषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होता। रुग्णालयातील 3 आठवड्यांच्या उपचारानंतर त्या बऱ्या झाल्या होत्या। त्यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले। याशिवाय 2004 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले। तसेच 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कारही त्यांना दिला आहे। अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका ताकदीने साकारली। हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी हक्काचे स्थान मिळवलं होतं। त्यांनी वहिनीच्या बांगड्या, सांगते ऐका, लक्ष्मी आली घरा, सासूरवास या मराठी, तर अभिनेते राजेश खन्ना यांच्या दिल दौलत दुनिया, बहारों के सपने, डोली, कटी पतंग, प्रेम नगर, मेरे जीवन साथी, हीरा, झूला आणि एक फूल चार काटे या हिंदी चित्रपटातही काम केले। त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीच्या एका पर्वाचा अंत झाल्याचं बोललं जात आहे। सुलोचना लाटकर यांच्या निधनाची बातमी समोर येताच अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज मराठी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।